नमस्कार. एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सत्रामध्ये बातमी आहे ती टेट परीक्षेसंदर्भात. टेटचा करा फेरविचार, तयारीस कमी वेळ, अन्य परीक्षांमुळे पुढे ढकलण्याची मागणी. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या टेट या वेळापत्रकादरम्यान अन्य काही परीक्षाही येत आहेत. तसेच तयारीसाठी कमी वेळ असल्याने या परीक्षेच्या वेळापत्रकाचा फेरविचार करण्याची मागणी उमेदवारांमधून होत आहे. अर्ज भरल्याच्या मुदतीनंतर परीक्षेच्या तयारीसाठी केवळ 10 दिवसांचा वेळ मिळणार असल्याने आधीच उमेदवार तणावात असून त्यातच या दरम्यान काही अन्य परीक्षा आल्यामुळे टेट पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. टेट 2025साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिलेली 10 मेची मुदत वाढवून आता 14 मे करण्यात आली आहे. दिनांक 25 मे ते 5 जून दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी गट क पदासाठीची परीक्षा याच कालावधीत 1 जून रोजी होणार आहे. अनेक उमेदवार ही परीक्षा देण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे टेट आणि गट क ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सामायिक उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही अकृषी तसेच मुक्त विद्यापीठांच्या परीक्षाही या दरम्यान होत आहे. त्यामुळे टेटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी या उमेदवारांना काही संघटनांच्या माध्यमातून केली आहे. सर्व विभागातील परीक्षा वेळापत्रक लक्षात घेऊन अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन केल्यास सर्वांना संधी मिळू शकेल. त्यामुळे 1 ते 1.5 महिन्यानंतर या परीक्षेचे आयोजन करण्याची मागणी युवा विद्यार्थी असोसिएशन या संघटनेमार्फत राज्य परीक्षा परिषदेकडे करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया उशिरा का? राज्यात 2017मध्ये पहिली, 2022मध्ये दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. आता 2025मध्ये ही तिसरी चाचणी होत आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षेतही अर्ज दाखल करण्याचा कालावधी व परीक्षा कालावधी यात आठवडेभराचा वेळ देण्यात आला होता. यंदाही 14 तारखेला अर्जाची मुदत संपत असून 25 मे पासून परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याची वेळ आणि परीक्षा कालावधी यातील अंतर किमान 40 ते 45 दिवसांपेक्षा अधिक असायला हवे. मे-जूनमध्ये परीक्षा घ्यायच्या होत्या तर जानेवारीत अर्ज प्रक्रिया का सुरू केली नाही, असा प्रश्नही या उमेदवारांमधून उपस्थित होत आहे. यासारख्या अशाच विविध शैक्षणिक बातम्यांसाठी तसेच चालू घडामोडींसाठी आत्ताच एजू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.